दुसरा अंक सुरू होतो तेव्हा आपल्याला रंगमंचावरती विदूषक नावाचा राजाचा मित्र दिसतो. त्याचं नावच विदूषक आहे आणि त्याचं वर्णन करताना असं सांगितलेलं आहे की तो मोठा पोट असलेला, आळशी थोडासा, खादाड, पण राजाला जीवाला जीव देणारा, राजाचं प्रत्येक काम अतिशय तन्मयतेने करणारा, राजाला प्रत्येक कामात मदत करणारा असा हा मित्र आहे राजाचा. अनेक संस्कृत नाटकांमध्ये अशा उपनायकाची भूमिका दिलेली आहे आणि तशीच ती अभिज्ञान शाकुंतलमध्ये पण विदूषकाची भूमिका आहे. आणि तो राजाला अतिशय कोसतोय, म्हणजे दोष देतोय की काय या राजाला शिकारीचा नाद आहे, सारखं आपलं रानावनात फिरायचं, राजवाड्यातलं सुख भोगायचं सोडून रानावनात त्या जंगली प्राण्यांच्या मागोमाग फिरायचं, घामाने सगळं शरीर थपथपून जातं, उन्हामुळे सगळे अंगाची लाही होते, पाण्याचा थेंब सुद्धा मिळत नाही नीट. आणि पंचपक्वान्न, राजवाड्यातली पंचपक्वान्न सोडून इथे कच्चं अन्न खावं लागतं, मी तर असा शाकाहारी, अशा अनेक संवादांनी तो स्वतःच बडबडतोय. त्याचं शरीर ठणकतंय, कारण पळून पळून त्याला कष्टांची सवय नाहीये आणि तेवढ्यात त्याला राजाची चाहूल लागते आणि तो पडल्या पडल्याच राजाला नमस्कार करतो, जय हो महाराज म्हणतो, महाराजांच्या जय जयकार असो. मी तर उठू शकत नाहीये, कारण तुमच्या या सवयीमुळे, शिकारीच्या सवयीमुळे आणि नादामुळे माझं संपूर्ण शरीर ठणकतंय आणि त्याच्यामुळे तुम्हीच माझ्या या व्याधीला कारणीभूत आहात, असं तो बिनधास्तपणे सांगतो राजाला, दुष्यंताला. आणि दुष्यंताचं मात्र लक्ष नाहीये, त्याचं मन तिथे अजून शकुंतलेच्या इथेच आहे. आणि त्यामुळे तो विचारतो त्याला, विदूषकाला, की अरे तू या आश्रमामध्ये जी खरोखरच पाण्याजोगं आहे ते पाहिलंच नाहीयेस. आणि विदूषक म्हणतो, का ते तर माझ्यासमोरच आहे, म्हणजे दुष्यंताला उद्देशून म्हणतो की अशी कोणती सुंदर गोष्ट आहे की जी मी पाहिली नाहीये, ती तर माझ्यासमोरच आहे, इतका देखणा राजा मी बघतोय माझ्यासमोर, आणि तू काय म्हणतोयस की मी पाहिलीच नाही म्हणून. तर तो म्हणतो की माझं काहीच नाही, मी तर रोजच दिसतो तुला, पण या आश्रमामध्ये शकुंतला नावाची जी कुमारिका आहे, कन्या आहे कण्व ऋषींची, तर ती तू पाहिलीच नाहीयेस. आता इथे ना कालिदासाचे सगळे जे नायक आहेत ते थोडे चंचल वृत्तीचे आहेत आणि तेव्हा विदूषकाला हे माहिती आहे दुष्यंताचा स्वभाव कसा आहे ते, आणि त्यामुळे तो म्हणतो की अरे, जसं एखाद्याला रोज खजूर खाल्ल्यामुळे तोंडाचा गोडवा अति झाल्यामुळे चिंच खाण्याची इच्छा व्हावी, तसं राजवाड्यातल्या एवढ्या राजस्त्रिया आहेत, सुंदर सुंदर आणि बुद्धिमान राजस्त्रिया सोडून तुला, तू ऋषिकन्याच्या कसं काय प्रेमात पडलायस आणि त्याचं काय तुला लोभ जडलेला आहे. तर तो म्हणतो, तू ऐकून घ्या आधी नीट. आणि मग हा माधव्य त्याचं नाव, तर तो असं म्हणतो की मी ऐकून घेतो, पण एका अटीवर, हा शिकारीचं जे काही तू प्रकरण काढलेलं आहेस ना ते आधी बंद कर, मला ते काही सोसत नाही, माझं अंग अतिशय ठणकतंय, मला खायला प्यायला नीट मिळालेलं नाही काही दिवसामध्ये, आणि त्यामुळे तू जर शिकारीचं नाद सोडणार असशील, आत्ताच्या आत्ता थांबवणार असशील, तर मी तुझं सगळं ऐकून घेतो. किती बिनधास्तपणे बोलतोय तो दुष्यंत राजाशी. आणि दुष्यंत राजाला इतका जवळचा मित्रच नाहीये खरं सांगायचं म्हणजे. ही राजा सम्राट असणाऱ्या दुष्यंताची किंवा कोणत्याही सम्राटाची एक छोटीशी बाजू असते की खूप जवळचे, अतिशय कल्याण करणारे, किंवा ज्यांना दुसरी कशाची अपेक्षाच नाही, फक्त प्रेम हवं आहे राजाकडून, असे मित्र फार कमी असतात, दुर्मिळ असतात म्हटलं तरी चालेल. असा एखादाच मित्र असतो आणि असा हा मित्र आहे, त्यामुळे तो दुष्यंताशी काहीही बोलू शकतो, दुष्यंतही मोकळेपणाने माधव्याशी काहीही बोलू शकतो. आणि म्हणून दुष्यंत कबूल करतो की, आणि मनातल्या मनात असं म्हणतो की ज्या हरणांना शकुंतलेचा सहवास मिळालेला आहे, अशा हरणांची शिकार करण्याची आता माझी पण इच्छा नाही उरलेली, माझी पण शिकारीची इच्छा मेलेली आहे. तर या माधव्याची इच्छा पूर्ण करता करता माझी पण इच्छा पूर्ण होतीये. त्यामुळे तो माधव्याला वचन देतो, त्याच्या मित्राला वचन देतो की ठीक आहे, तू म्हणतोयस ना, तुझ्यासाठी मी हा शिकारीचं जे काही माझं डोक्यात आहे ते सोडलं आणि आता आपण शिकार नको करायला, आपण आता विश्रांती घेऊया. माधव्याला आनंद होतो. तो म्हणतो की ठीक आहे, आता बस, मग बोल तुला काय पाहिजे किंवा काय तुझ्या मनात आहे ते. आणि मग तो सांगतो की ती ऋषिकन्या नाही आहे, तर ती एका अप्सरेची मुलगी आहे आणि त्याच्यामुळे ती अतिशय योग्यच आहे. माझ्या मनामध्ये तिच्याबद्दल जे निर्माण झालेलं लोभ आहे किंवा प्रेम आहे, लोभ नको म्हणायला, प्रेम आहे, तर ते योग्यच आहे, हे तू लक्षात घे.
अतिशय सुंदर आहे. तू अजून शकुंतलेला बघितलं नाहीयेस म्हणून तुला असं वाटतंय की मी कोणाच्या प्रेमात पडलो असं. असा या दोघांचा संवाद चालू असतानाच दुष्यंत त्या माधव्याकडे एक मदत मागतो. तो म्हणतो की मग पण मला एक कळत नाहीये की आता आश्रमामध्ये प्रवेश करायचा कसा. पाहुणचार तर झाला, आता आश्रमामध्ये प्रवेश करण्याचं कारणच नाही इथे थांबण्याचं. शिकारही आपण करणार नाही आहोत. मग असं कोणतं तरी तू कारण शोधून काढ की ज्याच्यामुळे इथे मी थांबू शकेल. माधव म्हणतो कशाला कारण हवंय, तू राजा आहेस, तुला जी मर्जी ते तू करू शकतोस. आणि तू जा आश्रमामध्ये आणि उत्पन्नाचा 6वा भाग मागून घे, जो राजाचा अधिकार आहे. आणि तेव्हा दुष्यंत सांगतो की अरे तू काय बोलतोयस, या आश्रमातल्या लोकांचे संरक्षण करण्याची, त्यांचं पालनपोषण करण्याची जबाबदारी राजा म्हणून माझ्यावर आहे. आणि त्यांच्या उत्पन्नातला 6वा भाग मागायला सांगतोयस, तू काहीतरी वेड्यासारखं काय बोलतोयस. असं काहीतरी कारण शोधून काढ की ज्याच्यामुळे माझ्या नावालाही कलंक लागणार नाही आणि मी शकुंतलेसाठी इथे थांबू शकेन. आणि तेवढ्यात नियती सुद्धा कशी असते, अनुकूल घडायला लागलं की अनुकूल घडत राहतं. दुष्यंताची इच्छाच पूर्ण करण्यासाठी म्हणून जवळपास 2 मुनिकुमार तिथे येतात आणि ते असं सांगतात की कुलपती कण्व इथं नाही आहेत, त्यामुळे राक्षसांचा उपद्रव अतिशय वाढलेला आहे, यज्ञात ते बाधा निर्माण करतायत, तर तुम्ही कृपया काही दिवस इथेच थांबून त्या राक्षसांचा बिमोड करावा अशी आम्ही विनंती करायला आलेलो आहे. दुष्यंताला दुसरं काय हवंय, हे निमित्त आहे, जे हवं होतं ते मिळालेलं आहे निमित्त. तो म्हणतो अगदी निश्चितपणे मी थांबणार, तुमच्या संरक्षणाची जबाबदारीच माझ्यावर आहे राजा म्हणून. आणि त्यामुळे माधव्य गालातल्या गालात हसतोय त्याच्याकडे बघून की कसा लबाड आहे, आपल्याला जे हवं होतं ते झालंय आणि कारण मिळालेलं आहे आणि बरोबर त्याचा हेतू साध्य झालेला आहे, असं सगळं त्याच्या त्या माधव्याच्या मनात येत असतं. आणि आपल्या मित्राकडे बघून तो मिश्किलपणे हसत असतो. दुष्यंत त्या मुनिकुमारांना वचन देतो. मुनिकुमार अतिशय खुश होतात, त्याचं कौतुक करतात आणि त्याची स्तुती करतात की राजा असावा तर असा की जो सर्वांची काळजी घेतो आणि सगळ्यांची इच्छा पूर्ण करतो, असाच राजा कल्याणकारी असतो कोणत्याही राज्याला. आणि मग त्या दुष्यंत निश्चिंत होतो. पण तेवढ्यात काय होतं, मुनिकुमार जातात आणि दुष्यंताच्या आईकडून एक निरोप येतो की संतान प्राप्तीसाठी म्हणून एक व्रत केलेलं असतं आणि त्याचा जो यज्ञाचा भाग आहे तो करण्यासाठी म्हणून लवकरात लवकर दुष्यंताला राजधानीत यावं, असं हस्तिनापुरात यावं, असा निरोप ती तो जो आईकडून आलेला निरोप घेऊन येणार आहे तो देतो दुष्यंताला. आता दुष्यंताला प्रश्न असा पडतो की मुनिकुमारांनी सांगितलेली कामगिरी पण महत्वाचीच आहे, आईची इच्छा पूर्ण करणं पण महत्वाचं आहे, आता करायचं काय. आणि मग तो त्या मित्राला मध्ये घालतो आणि तो म्हणतो की अरे तू माझ्यावर एक उपकार करशील का रे बाबा. माधव्य म्हणतोय बघ, तू शिकारीचं सोडून काही बोल, मी करायला तयार आहे. आणि मग तो दुष्यंत राजा म्हणतो की बघ, माझ्या आईने तुला आतापर्यंत मुलासारखंच वागवलेलं आहे, त्यामुळे मी इथे राक्षसांचा उपद्रव कमी करणं काही तुला शक्य नाही, त्यामुळे इथे मलाच थांबायला पाहिजे. तर तू काय कर, मी मुलगाच आहे, तू मुलगाच आहेस असं म्हणून जा आणि तू तिथल्या कार्यक्रमांना उपस्थिती लाव, मी इथे राक्षसांचा बिमोड करून लगेच येतोच राजधानीमध्ये. आणि मग तेव्हा तो विदूषक म्हणजे मित्र असं म्हणतो, माधव्य असं म्हणतो की पण राजासारखं जायचंय ना, तुझा प्रतिनिधी म्हणून जायचंय ना, मग मला तशा पद्धतीने पाठव, मला रथ घोडे हत्ती सगळं पाहिजे. आणि तेव्हा दुष्यंत राजा म्हणतो काय हवं ते घेऊन जा, सगळं सैन्य तुझ्याबरोबर देतो मी, आणि तू जा आणि तू तिथलं कार्य कर, मी इथलं कार्य करतो. माधव्य जायला निघतो आणि इकडे हा दुष्यंत सुद्धा राक्षसांचा बिमोड करण्यासाठी म्हणून आश्रमात जायला निघतो. तेवढ्यात दुष्यंताच्या असं लक्षात येतं की आपण जे शकुंतलेबद्दल माधव्याकडे बोललेलं आहोत ते जर त्यांनी हस्तिनापुरात जाऊन सांगितलं, राण्यांनी त्याला खोचक प्रश्न विचारले, तर हा माधव्य बिचारा भोळसट आहे, तो पटापटा उत्तर देऊन टाकेल आणि शकुंतलेबद्दल पण सांगून टाकेल. अजून काहीच नक्की ठरलेलं नाहीये, शकुंतलेची इच्छा आपल्याला माहिती नाहीये, कण्व ऋषींचा मनोदय आपल्याला कळलेला नाहीये, काहीच निश्चिती नसताना कशाला तिथे गजब होऊ द्यायचा. आणि म्हणून तो परत घाईघाईने माधव्याकडे येतो आणि माधव्याला सांगतो की अरे बाबा, तुला जे मी हे शकुंतलेबद्दल वगैरे सांगितलं ना, ती नुसती चेष्टा करत होतो रे, ते काय खरं नाही, त्यामुळे ते डोक्यातून काढून टाक. माधव्य पण म्हणतो की अरे मला वाटलंच की असं कसं तुला लोभ झाला इथला,
इतक्या सुंदर सुंदर राजकन्या, इतक्या सुंदर सुंदर स्त्रिया, राजस्त्रिया पत्नी म्हणून तुझ्या इथे असताना, हस्तिनापुरात असताना, तुला या ऋषिकन्याचा मोह कसा काय घडला झाला, असं असं मला वाटलंच होतं. तर खरंच नाही आहे ना तुमचं तसं काही? दुष्यंत म्हणतो, अरे कशाला चेष्टा करतोस, तुला माहितीये ना की मी असं करणारच नाहीये. माधव म्हणतो, हो बरोबर आहे, मला तर माहितीच आहे. मग दुष्यंत त्याला खात्रीने सांगतो की असं काही नाहीये, मी फक्त वर्णन केलं आणि ते माझ्या मनाने केलं, ही सगळी चेष्टा होती तुझी आणि त्याच्यामुळे तू ते विसरून जा. माधव्य ताबडतोब ते विसरून जातो. इकडे माधव्य राजधानीकडे परत जातो आणि दुष्यंत आश्रमवासियांच्या संरक्षणासाठी म्हणून, राक्षसांचा बिमोड करण्यासाठी म्हणून तपोवनातच थांबतो.